देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। वंदे वंदे भ्रष्टाधिकाराचं करायचं काय? भ्रष्टाधिकाराचं करायचं काय? बेश्रम अधिकाराचं करायचं काय? बेश्रम अधिकाराचं करायचं काय? लाचखाऊ अधिकाराचं करायचं काय? वंदे वंदे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा वंदे वंदे आमच्या मागण्या मान्य करा, हम तुम्हारे साथ हैं। असल्या अधिकाऱ्याचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, भ्रष्ट अधिकाऱ्याचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, लाचखोर अधिकाऱ्याचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। 4-5 वर्ष झालं ग्रामसभा नाही, मासिक सभा नाही, कधी आम्हाला बोलवत नाही. त्याच्यामुळं काय गैरव्यवहार झाल्याचे तुम्ही आरोप केले, काय नेमकं तुम्हाला म्हणायचं? आम्हाला कुठलीच कायच माहिती देत नाही. हा ग्रामसेवक देत नाही, सरपंच बाई देत नाही. सरपंच बाई तर नसतेच गावाला. हा सगळा तिथं मालक करते ती मनमानी कारभार. ग्रामसेवक तीच त्यांची जुगाड आहे तो. सगळं तीच करते. त्या सगळ्या सरपंच बाईच्या ग्रामसेवकच्या सगळ्या साया ती गौरी शंकरच मारते. आता फोन लावला तर उचलतच नाही. कधी याच्या महिन्यातनं 1 ना 2 बाऱ्या येते. तिथं बीडीओ साहेबाला सांगितले तर ती म्हणती मला 2-3 गावा येणंच होत नाही. ती हमेशा ती टाळा असते मेल्यासारखा त्या ह्याला ग्रामपंचायतला. ही दुसरी कर्मचारी आहे ती 2-4 जण तीच बघते. 2 जण शिवा साखरे अमोल सावळे सगळा कारभार ती ग्रामपंचायत मध्ये ती बघते. ती ही 2 जण बी नसते. आणि बाई तर गपच किती बी बोला काय बी बोला ग्रामसेवक तर बोलतच नाही. काय काय गैरव्यवहार झाला होता वाटतं तुम्हाला? सगळा पाकच झाला गैरव्यवहार. कायच कशाचीच माहिती नाही आम्हाला. कशालाच बोलत नाही. 5 वर्ष झाली आज कशात ग्रामसभा नाही, मासिक सभा नाही. एकाला पण कशालाच बोलविलं नाही आम्हाला. तुम्हाला बोलली नाही म्हणून वाद आहे का गैरव्यवहार झाला? आम्हाला गैरव्यवहार बी झाला म्हणून हाय. त्यांची सदस्य पण सभाच नाही आमच्या गावात कुठली. मासिक सभा बी नाही, ग्रामसभा बी नाही. त्याची बी सदस्य आहे त्याची नाही. कशासाठी बसलात, काय मागणी? मागण्या काय आमचं हे सगळं ही जी लिहिलेला कागदीपत्र ते आमचा व्यवहार सगळा पूर्ण या शासनाला दाखवा. सगळा काळा बाजार आमच्या गावात. काका त्यांची काय दत्ता डोके 5 वर्षापासून कोळगाव काठी ग्रामपंचायतीने एकही ग्रामसभा आणि एकही मासिक सभा न घेता बोगस अभिलेखे बनवून ग्रामसभा आणि मासिक सभा झालेलं दाखवलं. त्याच्यानंतर ना आम्ही कामं झालेली माहिती मागितली तर आम्हाला माहिती दिली नाही. त्याच्यानंतर आम्ही 6 महिने लेखी अर्ज दिला. 6 महिन्यापूर्वी लेखी अर्ज दिल्यानंतर सुद्धा आम्हाला माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्याच्यानंतर आम्ही मेरी पंचायत ऍपवरून माहिती काढली तर त्याच्यामध्ये जवळजवळ 81 लाखापेक्षा जास्त 15 विधायकाचं बिल उचलण्याला दिसून येते. 12 लाख रुपये ग्रामनिधी उचलल्याला दिसून येते. मग या कामाची आम्ही MBCC आणि अभिलेखी मागणी करतोय तर ते आम्हाला देत नाही. आणि ग्रामसेवक मॅडम म्हणते कार्यालयात उपलब्ध नाही. याची तक्रार बीडीओ साहेबांना वारंवार करून बीडीओ साहेबांनी 6 नोटीस काढलेले आहेत. बीडीओ साहेब फक्त नोटीस काढतात आणि जबाबदारी झटकतात, पण कुठल्याही नोटीसची अंमलबजावणी ते करत नाही. याच्याबद्दल सीओ साहेबांकडे मी तक्रार दिली. सीओ साहेबांनी पण या तक्रारीची कुठली दखल घेतलेली नाही. मग आमची मागणी अशी आहे की खातेनिहाय ग्रामपंचायत जो निधी उचलण्यात आलेला आहे त्याची खातेनिहाय चौकशी करावी आणि कारवाई करावी आणि आम्हाला अभिलेखे उपलब्ध करून द्यावे. जर कामं झालेली आहेत तर त्याचे अभिलेखे कुठे आहे? एकही कामाची MBCC नाही, कुठली बिलं नाहीत. विदाऊट GST ची खरेदी केलेली आहे. ज्या दुकानाचा GST नंबर रजिस्टर नाही त्या दुकानाची खरेदी करण्यात आलेली आहे. हे सगळं स्पष्ट उघड करून दाखवलेलं आहे. आणि ग्रामसभेचे आणि मासिक सभेचे अभिलेखे एकदम बोगस बनवण्यात आलेले. त्याच्यामुळे आमची मागणी आहे की आम्हाला अभिलेखे उपलब्ध करून द्या
आणि अभिलेखे उपलब्ध केल्यानंतर चौकशी अंती जो निष्कर्ष आलेला आहे त्यांच्यावरती दोषी ठरवण्यात आले, तरी पण काय शिवसाहेब त्याची कारवाई करत नाही. कोण दोष आहे दोन काय तुम्हाला ऍक्च्युली महिला सरपंच आहे, पण त्याचा कारभार तिचे पती गौरीशंकर कोडगिरे बघतात. ग्रामसेवक मॅडम 2-2, 4-4 महिने गावाकडे येतच नाही. सगळा कारभार एक पंचायत समितीला येऊन बीडीओ साहेबांशी संगनमतानं करतात. त्याच्यामुळे आमची मागणी आहे की आमचे अभिलेखे उपलब्ध करून द्या आम्हाला. जे अभिलेखे कार्यालयानं स्वतःहून प्रकट करायचे आहेत, त्या अभिलेखासाठी आम्हाला उपोषण करायची वेळ येते. एवढं दुर्दैव झालेलं आहे.